नमस्कार, मी प्रमिला किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। तर आज आपण पाटवडी बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। तर सर्वप्रथम पाटवडी बनवण्यासाठी हे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे, जिरं, हिंग, आलं, लसूण आणि मिरची। त्यानंतर ओलं खोबरं खिसून घेतलेलं आहे। तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुक्कही खिसणीवरती खिसून घेऊ शकता। बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे। हे पहा, आलं, मिरची, लसूण आणि थोडंसं जिरं घालून मी मिक्सरला ही बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आता हे पहा, मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। आपण त्याच्यात 2 ते 3 चमचे, छोटे चमचे आहेत म्हणून मी 3 घालत आहे। आपण तेल घालणार आहोत। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। थोडीशी राई घाला, अर्धा चमचा जिरं घाला। जिरं छान तडतडलं की थोडासा हिंग घाला, अर्धा चमचा हळद घाला। हे मिरची, आलं फिरून घेतलेला ठेचा तो घाला। तुम्हाला खूप तिखट आवडत असेल तर जास्त मिरच्या घातल्या तरीही चालतील। हे छान परतून घ्या। आलं मिरची परतल्यामुळे लसणाचा वासही जातो आणि खाण्यासाठी खूप छान चव लागते। हे परतून झालेला आहे। पहा, मिरचीचा ठेचा छान परतलेला आहे। त्याच्यात आपण 1 बाउल भरून पाणी घालणार आहोत। या पाण्याला छान उकळी येऊन द्या। चवीनुसार तुम्ही मीठ घाला। बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशीच घाला, आपल्याला वरतीही घालायची आहे। तर ह्या पाण्याला छान आपण उकळी येऊन देणार आहोत। पाण्याला उकळी आलेली आहे। गॅस बारीक करा। आपण याच्यात पीठ घालणार आहोत। पीठ घातल्याच्या नंतर पटापट ढवळून घ्या, गिठुळी होऊन नाही द्यायची। पहा, पीठ आणि पाणी समप्रमाणात घेतल्यामुळे बेसन पातळ होणार नाही, कारण आपल्याला ते थापायचं आहे म्हणून खूप पातळ करायचं नाही। पहा, बेसन पिठाची कुठेही गोळी राहिलेली नाही। असं छान ढवळून घेतल्याच्या नंतर आता आपण 10 मिनिटासाठी छान वाफ येऊन द्या त्याला। मी झाकण ठेवत आहे। पहा, आता 10 मिनिटं झालेली आहेत। आपलं पीठ छान शिजलेलं आहे, कारण आपण फक्त उकडलेलीच वडी खाणार आहोत म्हणून पीठ छान शिजून घ्या। आता आपण एका ताटाला तेल लावून त्याच्यामध्ये थापणार आहोत। तुम्ही एका प्लेन ताटाला असं तेल लावून घ्या। मी आता तुम्हाला वडी थापून दाखवत आहे। पहा, भांड्याला अजिबात चिकटलेली नाही, म्हणजे आपलं पीठ छान शिजलेलं आहे। गरम असतानाच असं थापायचं। खूप गरम असतं म्हणून थोडासा तेलाचा हात घ्या, म्हणजे चटका बसणार नाही। मध्येच वरतून खरवडून घेतलेलं खोबरं घाला, एकसारखी थापून घ्या। आता हे पहा, खूप छान थापून झालेली आहे। आता सुरीच्या टोकाला थोडंसं तेलाचं बोट लावून तुम्हाला कशा शेपमध्ये आवडेल तशा शेपमध्ये तुम्ही कापून घ्या। छान वड्या पडतात। मी आता तुम्हाला वड्याही काढून दाखवते। पहा, आपली वडी किती छान पडलेली आहे। आता ही वडी खाण्यासाठी तयार आहे। तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। थँक यू।